दुसरा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामधली जी मोठी शहरं आहेत त्यांच्यामध्ये एक सर्वात महत्वाची समस्या सातत्याने भेडसावते ते म्हणजे त्या शहरांचं होणारं बकालीकरण आणि विद्रुपीकरण. पुण्याचं जे झालं ते आपण बघतोच आहोत की ज्या पद्धतीने पुण्याने मुंबईचं वाईट आणि पुण्याचं वाईट असं एक लग्न करून घेतलं स्वतःचं. पुण्याचं पुणे पण गेलं वगैरे असं म्हातारी माणसं पुण्यातली म्हणतात. सुदैवाने मी पुणेकर नाहीये, पण मुंबईमध्ये पण बकालपणा आलेला आहे. त्याच्यात ऍस्थेटिक, सौंदर्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, रचनाशास्त्र याचा कशाला मेळ नाही. मुंबईमध्ये निदान ट्रान्सपोर्ट सिस्टीम चांगली आहे, पुण्यामध्ये तीही वाईट आहे. या प्रकारच्या सर्व मेट्रो सिटीज ज्या महाराष्ट्रातल्या त्याच्या बकालीकरणाची समस्या भेडसावते. याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारा परप्रांतीय मजूर किंवा धनिक किंवा बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं. यावर आंदोलनं झालेली आहेत, यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं मतप्रदर्शन केलेलं आहे. तुम्हाला स्वतःला केवळ परप्रांतीय हा मुद्दा नाही धरायचा, मला बकालीकरण आणि विद्रुपीकरण जे शहरांचं होतं आहे आणि त्यांचं स्वतःचं म्हणून एक डौल आहे तो जातो आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर त्याला जबाबदार फक्त बाकीच्या राज्यातले लोक आपणही आहोत. कारण का मला वाटत नाही की जो कचरा रस्त्यावर दिसतो तो फक्त कोणी पुणेकर करत नाही, पुण्याच्या बाहेरून येणारे करतात. मला वाटतं ते योग्य होणार नाही म्हणणं. कारण का मी स्वतः सकाळी चालायला जाते तेव्हा PMC असू दे किंवा मुंबई महानगरपालिका असते हे स्वच्छपणे झाडत असतात, स्वच्छ असते. जेव्हा मी 1 तासाने पुन्हा त्याच रस्त्याने चालते तेव्हा त्या रस्त्यावर घाण असते. ती कोण करतं? ती माझ्यासारख्याच कुठल्या तरी आईची 2 मुलं असतात जे ग्लुकोजचं बिस्किट खाऊन कचरा तिकडेच टाकतात. तेही जबाबदार आहेत. पण हीच मुलं सिंगापूरला गेल्यावर नीट वागतात. कारण का तिथे सिस्टम असते अशी. त्याच्यामुळे शिस्त ही आपल्यातच कुठेतरी कमी. कुठलंही भारतीय घर तुम्ही बघा, घरं नेहमी स्वच्छ असतात. चाळ, बिल्डिंग, गल्ली घाण असली तरी घरं सगळ्यांची स्वच्छ असतात. त्यामुळे आपण आपल्या गावावर कोणी प्रेमच करत नाही. आपल्याला असं वाटत नाही की हे शहर आपलं आहे ते चांगलं. आपण चर्चेसाठी बोलतो पण त्या गावासाठी आपण काय करतो? थुंकणं आपण बंद करणार आहोत का? आणि याच्यात कुठलाही महाराष्ट्रातला माणूस, तर माझ्या मतदारसंघात तुम्ही म्हणू शकणार नाही की पुण्यात येणारे लोक, कुठले पुण्यातले लोक थुंकत नाही आम्ही मुंबईवरनं येणारे किंवा आम्ही बारामतीवरनं येणारेच थुंकतो, असं नसतं. त्याच्यामुळे त्या शहरावर तुम्ही स्वतः प्रेम केलं पाहिजे की शेवटी आपलं गाव आहे ही एक. आणि प्रशासनानेही जोपर्यंत प्लॅन, जो आपला प्रत्येक गावाचा प्लॅन असला पाहिजे, त्या प्लॅनची अंमलबजावणी झालीच पाहिजे. इलिगल कन्स्ट्रक्शन्स असतात, झोपडपट्ट्या असतात, ह्याच्यावर आपण इथून पुढे काम केलं पाहिजे. कारण का आपल्याला पर्यावरणाचा समतोलही याच्यातून कुठेतरी नष्ट होतो. हे बोलत असताना तुम्हाला असं म्हणायचंय की मला असं वाटलं की आधुनिक जगाने म्हणजे जे पाश्चात्य जगामध्ये आपण जे सुंदर पाहतो किंवा आपण ऑस्ट्रियाला वगैरे जाऊन आल्यावर विमानतळावर उतरतानाच दुःख व्हायला लागतं, त्याचं कारण आपला देश आला म्हणून दुःख होत नाही, ती झोपडपट्टी आणि तो बकालपणा पाहून दुःख होतं. एअरपोर्ट आता सुधारले, हा सुधारले, पण तरी एक जे ऑस्ट्रियाचं जे फिलिंग घेऊन येतो किंवा कुठच्याही चांगल्या आधुनिक देशाचं किंवा ऑटोबॉन्स पाहिलं जर्मनीतले की, तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे अशा प्रकारचा जागरूकता, अशा प्रकारचा जो शहाणपणा, विजडम जो आहे तोच मुळात चेतवण्याची गरज आहे आणि राजकीय पक्ष हे त्याचं माध्यम ठरू शकतं का असं मला विचारायचं. जरूर राजकीय पक्ष माध्यम करू शकतं, पण हे बोलणं फार सोपं असतं. आयडियलिस्टिक गोष्टी फार असतात. आम्हालाही खूप गोष्टी बदलायची इच्छा असते, पण शेवटी त्या सिस्टममध्ये राहून ते काम करणं तेवढं सोपं नसतं. आता बुलडोजर फिरवा सांगणं फार सोपं असतं, पण तिथल्या जी महिला असते, तिची मुलं रडत असतात, त्याची तळमळ, तिची जबाबदारी, अनेक गोष्टी. माझ्याकडे कालच पत्र आलंय, माझ्याच मतदारसंघातला एक स्वातंत्र्य सैनिक आहे. आता त्याला त्या बिल्डरने ती जागा विकली, त्याला माहिती नव्हतं ते इल्लीगल आहे. आता त्याच्या तिथे बुलडोजर गेलेला आहे, त्याला नोटीस आलेली आहे. कोणाची चूक? मग तुम्ही ते लिगल करणार का? त्या स्वातंत्र्य सैनिकाची काय चूक? तर ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही की जर बुलडोजर फिरवला तर ते बरोबर होईल, पुस्तकाप्रमाणे हे केलंच पाहिजे. पण शेवटी ज्या माणसांनी 50 वर्ष आपल्या देशासाठी दिलेली आहे त्याच्या घरावर तुम्ही बुलडोजर त्याची काही चूक नसताना फिरवणार का? आता इथे या संदर्भातला दुसरी बाजू एक आपण घेऊ की आता वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 4 पक्ष आहेत, 4 प्रमुख पक्ष आहेत आणि आता एक 5वा उदयाला आलेला आहे. परंतु एक पक्ष दुसऱ्या पक्षापेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत वेगळा नाही असं स्पष्ट चित्र दिसतं की हे पक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून पाहण्यापेक्षा एक सत्ताधारी वर्ग म्हणून पाहणं आता सोयीचं झालेलं आहे. इतका भ्रष्टाचार झालेला आहे
आणि हे कोणी आता अमान्य सुद्धा करत नाही. म्हणजे इतकं सुद्धा नाही की कोणाला राग येत नाही की हा पक्ष, सगळे पक्ष भ्रष्टाचारी झालेत किंवा राजकीय आपली परंपरा जी आहे ती आपण विसरलेलो आहोत. म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पत्र मी त्या दिवशी वाचत होतो, तर ते नानासाहेब कुंट्यांकडे जेवायला जातात कारण त्यांच्याकडे पैसे नसतात आमदार असताना, असं त्यांनी वेणुताईंना पत्र लिहिलेलं वाचून मला आश्चर्य वाटलं की अरे हे कसं शक्य आहे. आज तर कोणी दाखवलं पत्र तरी ते म्हणतील हे बनावट पत्र आहे म्हणून. तर या प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याकडे झालेला की काल नगरसेवक झालेला मनुष्य 2 वर्षात प्रॅडो, लँड क्रुझर अचानक त्याच्याकडे यायला लागतं आणि त्याचा व्यवसाय काय याचा काहीच पत्ता नसतो कोणाला. बरं त्याच्यावर तरी धाड पडते. अशा प्रकारे कोणत्या पक्षाचं नाही, सर्व पक्षांच्या बाबतीत हे होतं. नवीन पक्ष स्थापन झाले तरी ते त्याच पक्षांचं म्हणजे ओळखीचा चोर बरा असे अनोळखी नवीन चोर निर्माण होतात. तर या समस्येला जोपर्यंत आपण आळा घालू शकत नाही तेव्हा मगाशी तुम्ही जे म्हणाला की वर आखलेली योजना शेवटपर्यंत पोहोचण्याकरता सगळ्यात मोठी जी अडवणूक करणारी यंत्रणा जी आहे ती भ्रष्टाचाराची सुद्धा आहे. राजीव गांधींनी सुद्धा त्यांच्या हयातीत म्हटलं होतं की जेव्हा वरनं रुपया निघतो तेव्हा 5 पैसेपर्यंत खाली पोहोचत. तर ते हे भ्रष्टाचाराचं काय करायचं. म्हणजे आता मीडियापासून ते राजकारण्यांपासून ते शहाण्या माणसांपर्यंत सर्वजण यापुढे हतबल झालेले आहेत. तर कसं करावं. म्हणजे मला वाटतं याची सुरुवात वरूनच व्हायला पाहिजे एक तर, आणि दुसरं ज्या दिवशी तुम्ही ठामपणे देणं बंद कराल तेव्हा ते मागणं अशक्य होईल त्याला. एक दुसरं, असेच लोक निवडून द्या जे योग्य असतील. आता मध्ये मुंबईमध्ये हा प्रयोग झाला. अनेक प्रायव्हेट लोक जे चांगले बँकर्स आहेत असे निवडणुकीला उभे राहिले, त्यांची डिपॉझिटही गेली आणि एवढा मोठा प्रश्न मुंबईत झाला होता, लोकांमध्ये खूप राग होता, तरी त्या महिलेला 10,000 मतच पडली. याचं काय म्हणायचं आपण. आणि दर 5 वर्षांनी हा अधिकार लोकांना आहेच निवडून द्यायचा. त्यामुळे हा बदल आपणच सगळे बदलू शकतो. संसदेमध्ये गेल्यावर जे चित्र आहे त्याच्यात तुम्ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यातनं गेलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही कुठे ठेवता. म्हणजे काय मीटरमध्ये कसं 1 ते 100 मध्ये कुठे ठेवता. संसदेत तर खरंच अत्यंत चांगलं खेळीमेळीचं वातावरण असतं. महाराष्ट्रातले सगळे खासदार येत असतात. काही पक्षांमध्ये रुलिंग असतं की तुम्हाला रोज यायलाच पाहिजे. आमच्या पक्षामध्ये आमचे नेते चेक करतात कोण आलं, कोण किती वेळ बसलं, कोण किती वेळा बोललं. आणि आम्हाला एक उपयोग त्याचा असा होतो की आम्ही सगळे 9-10 जण आहोत, सगळेच उत्सुक असतो बोलायला. 3 त्यातले मंत्री आहेत, पण उरलेले 5 जण आम्ही आमची वेळ वाटून घेतो, कारण का रोज एक विषय असतो आणि सगळ्यांनाच संधी बोलायची मिळावी म्हणून आम्ही वेळ वाटून घेतो, दिवस विषय वाटून घेतो. ज्याला ज्या विषयाचा अभ्यास जास्त आहे तो त्याला त्याच्याबद्दल बोलतो. एखाद्याकडे कमी अभ्यास असला तरी एकामेकाला मदत करून आम्ही भाषणाची तयारी करतो. आणि आजकाल सगळेच उत्सुक असतात, कारण का एक तर ते लाईव्ह दाखवलं जातं, आपल्या मतदारसंघातले लोक बघत असतात की आपला लोकप्रतिनिधी बोलतोय का नाही, तो काय प्रश्न मांडतोय, तो तिकडे गेलाय, तो हजर आहे का नाही. त्यामुळे थोडी अकाउंटेबिलिटी नक्कीच आता वाढत चालली.